केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर तात्काळ बंदी लागू करण्यात आली आहे। साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। केंद्राच्या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय साखर बाजारावर देखील मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारने साखर निर्यातीवर बंदी घातली आहे। 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत ही बंदी घालण्यात आली आहे। कच्ची आणि रिफाइंड अशा दोन्ही प्रकारच्या साखर निर्यातीवर हे निर्बंध लागू असणार आहेत। देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय। याच्या पाठीमागचं केंद्र सरकारचं लॉजिक काय आहे आणि त्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की देशामध्ये जवळपास 12,000 कोटी रुपयाची ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणी थकलेली आहे। हा जो सरकारचा निर्णय आहे तो मूर्खपणाचा आहे, भंपकपणाचा आहे असं मी म्हणतो। यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला केंद्रानं 1.59 दशलक्ष टन साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली होती। मात्र प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये ऊसाचं उत्पादन कमी झाल्यामुळे देशांतर्गत उत्पादन घटलंय। सलग दुसऱ्या हंगामात भारत स्वतःच्या वापरापेक्षा कमी साखर उत्पादन करण्याची शक्यता आहे।